संविधान, जय संविधान, जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, परभणी सरकारने करायचं काय, पोलीस शासन करायचं काय, सांगून 4-5 दिवसाखाली जी घटना झाली बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या परिसरातील संविधान प्रत ज्या एका जातीवादी समाजकंटकांनी तोडली होती, त्यातून पोलीस प्रशासनाने कॉम्बिन ऑपरेशन करून एक सोमनाथ सूर्यवंशी असा भीमसैनिक, त्याला पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला आदरांजली वाहण्यासाठी सोलापूरमधून आम्ही माताडी कामगार, सर्व अधिकृत कामगार श्रद्धांजली वाहण्यासाठी पूर्ण जिल्हा अधिकृत कामगार इथं उपस्थित आहोत। आणि आम्हाला सोमनाथ या भीमसैनिकाला श्रद्धांजली देता प्रसंगी एकच सांगायचं आहे, या सरकारला पण हे असे अन्याय अत्याचार थांबवावे, सरकारला एवढी विनंती आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशी हा आमच्यासाठी अमर राहील ना, अमर राहील, एवढंच आम्ही पत्रकार माध्यमातून सांगतो। जय भीम। युनियन मी पण अधिकृत कामगार आहे, त्या सर्व अधिकृत कामगार आम्ही व्यापारी आडतींना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनं हा बंद ठेवलेला आहे। बंद म्हणजे कायमचा बंद नाही, फक्त 1-2 तास आम्ही जो भीमसैनिक होता सोमनाथ सूर्यवंशी, आम्ही तर आमच्या बाबासाहेबांनी शिकवलंय जातीचं राजकारण कधीच करायचं नाही। आणि सोमनाथ सूर्यवंशी हा ऍक्च्युअल मध्ये वडर समाजाचा होता, दलित समाजातला, तरी पण त्याला एका दलित नजरेनं बघून त्याच्यावर जे परभणी पोलीस प्रशासनाने जी कारवाई केली त्याचा तो कोठडीमध्ये PCR मध्ये मृत्यू झाला, त्याचा आम्ही जाहीर आणि कडक निषेध करतो। त्या पूर्ण पोलीस टीमला निलंबित तर करावं, त्यांच्यावर कठोर शासन करावं, हीच आमची मागणी आहे। अत्यंत हे जे आता आम्ही श्रद्धांजली म्हणून थांबलेलं आहे, भावपूर्ण श्रद्धांजली, ह्याचं आंदोलनात पण रूपांतर होईल, कारण असे खूप आंदोलन झालेले आहे ते। आणि भीमा कोरेगाव पण घडायला पुन्हा मागं पुढे बघणार नाही। मनापासून सोमनाथ सूर्यवंशीला आमच्या पूर्ण मायाभाऊ आणि आरती कामगाराकडनं श्रद्धांजली। इथं तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमचं पण आभार। एक प्रकारे तो मर्डर आहे, कारण संविधान आहे तर सर्व आपला हे देत चालतो, त्या प्रकारे पोलीस प्रशासनानं एक प्रकारे दादागिरी करून सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका दलित समाजातील तरुणाला PCR मध्ये एक प्रकारे मारहाण करून त्याचा जीव घेतला। त्याच्या प्रत्यार्थ आम्ही निषेध करतो। आणि जोपर्यंत त्या पोलीस प्रशासनाला कडक कारवाई समस्त पूर्ण टीमला निलंबित करण्यात यावे अशी आमची माताड समिती सोलापूर म्हणून आम्ही मागणी करतो। आणि ह्याच्या पुढे अशी घटना कुठेही घडू नये यासाठी सरकारने जातीनं लक्ष घालून या प्रकरणावर तपास करावा, आरोपींना कठोर शासन करावं, एवढंच आम्ही पत्रकार माध्यमाच्या निषेधच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो। सर्व माता जे आडती लोक आहेत त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, म्हणजे सहकार्य केलेलं आहे। थोड्याच वेळात कामकाज चालू होईल, दुसऱ्या कुठला यामध्ये मानहानी होणार नाही, काय नाही, शेतकरी बंधुवाचं पण काय मानहानी होणार नाही याची ग्वाही आमचे कमिटी आहे, ते युनियन अध्यक्ष आहे, ते सर्व घेतलेले आहेत। काय बोलताल तुम्ही? हा परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाचा हिंसाचार केले, त्या हिंसाचाराचा आम्ही निषेध म्हणून आज आम्ही आंदोलन करालोय। तसंच आमचं ते सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हा एक कस्टडीमध्ये होता, तो भीमसैनिक म्हणून तो वावरत होता, तो भीमसैनिक जो संविधानाचा तो अनुयायी होता, त्या संविधानासाठी त्याने आंदोलन करून त्याला कस्टडीमध्ये टाकून त्याला तिथं मारहाण करून त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यासाठी आम्ही त्याला श्रद्धांजली वाहतो आणि याचा निषेध म्हणून आम्ही करतो। महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलेलं आहे, काय मागणी करतात मुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्र्याकडे संविधानासाठी त्यांनी काय बोलत आहे त्यांचा धिक्कार करू आम्ही त्या नवीन आलेल्या सरकारवर जाहीर निषेध। नवीन सरकार नागपूरला आमचा माणूस गेलेला असताना त्यांनी देवेंद्र फडणवीसचं आक्रमण झालं म्हणून त्यांनी एवढा मोठा सोहळा केला। आमच्या माणसाचं काय केलं त्यांनी?
त्यांचं जंगी स्वागत झालं त्यांच्या गावामध्ये. आमचा माणूस जेलमध्ये मेला, त्याचं काय केलं? आमच्या अनेक पण लोक जेलमध्ये आहेत, त्यांना सोडायला पाहिजे. असं तर आम्ही भीमसैनिक बसणार नाही. आम्ही त्यांच्यावर अन्याय आमच्या माणसावर झालेला आहे ना, त्यांनी काहीच केलं नाही नवीन सरकार आमच्यासाठी. लाडक्या बहिणी म्हणून तेवढे 1,500 रुपये देऊन त्यांना तोंड पुसून बसवला. त्याच्या गावामध्ये त्याचं जंगी स्वागत झालं. आमचा माणूस कालच मेला. आज कस्टडीमध्ये मारहाण झाली, कस्टडीमध्ये एक व्यक्ती मेला, असे आमचे सगळे कार्यकर्ते मरतील. काय करायचं या सरकारचं? आम्ही मरायला तयार आहे, पण का अन्याय करता तुम्ही? कार्यकर्त्यावर अन्याय का करता? आम्ही संविधान बचावासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही संविधानाला हात लागू देणार नाही. आणि महाराष्ट्राची गव्हर्नमेंट याची दखल घ्यावी आणि संविधान आम्ही रक्षक आहे आणि संविधानाच्या कायद्यावर चालतो आणि संविधान ह्यापुढे कंटिन्यू चालू राहील. याच्यावर सरकारने लक्ष देऊन कारभार चालवावा आणि सरकारची विनंती आहे ह्याच्यापुढे अशी घटना घडू नये याची दक्षता घ्यावी. एवढं बोलून माझं मी संपवतो.